नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे आस्वाद जेवणाचा या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवूया गरमागरम व्हेज मंचुरियन। गाड्यावर जसे मिळतात ना तसेच परफेक्ट कोबीचे कुरकुरीत असे कोबी मंचुरियन, अगदी साध्या सोप्या पद्धतीने। चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बनवूया गाड्यावर जसे मिळतात तसे परफेक्ट व्हेज मंचुरियन। त्यासाठी आपल्याला इथं लागणार आहे एक कोबीचा गड्डा, मस्त हिरवागार असा कोबीचा गड्डा घ्यायचा आणि एक जाड किसणी घ्यायची। आपल्या घरातली जी मोठी किसणी असेल त्याच किसणीने हा कोबी किसून घ्यायचा। तुमच्याकडे जर किसणी नसेल तर तुम्ही सुरीने तो एकदम बारीक असा चॉप करून घ्यायचा, पण बारीक किसणीने बिलकुल किसायचं नाही, कारण जर बारीक किसणीने किसला तर ते आपले व्हेज मंचुरियन आहे ना असं चिकट होतात आणि चिवट होतात। त्यामुळे शक्यतो जाड किसणीनेच किसून घ्यायचे किंवा आपल्या सुरीने एकदम असं बारीक असे कापून घ्यायचा, किंवा जे कटर असतं त्या कटरने पण तुम्ही चॉप करून घेऊ शकता। या ठिकाणी आपला कोबी किसून झालेला आहे। यामध्ये आता मी थोडंसं गाजर किसते। तुम्हाला जर याच्यात शिमला मिरची घालायची असेल तर शिमला मिरची पण घालू शकता। आता यात मी गाजर किसून घेते। आपला कोबी आता मस्त किसून झालेला आहे आणि गाजर पण किसलेले आहे। साधारणतः अर्धा कप गाजर भरले। आता यात आपण एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहे। ही बेडगी मिरची आहे 2 चमचे। ही तिखट नसते पण याचा रंग खूप छान येतो, त्यासाठी मी ते घालून घेते। या ठिकाणी मैदा आहे 4 मोठे चमचे मी इथं मैदा घालून घेणार आहे। पाच चमचे इथे मी कॉर्नफ्लॉवर घालणार आहे। अर्धा चमचा मिरी पूड, आणि या ठिकाणी मी टिक्का मसाला घेतलेला आहे। हा टिक्का मसाला तुम्हाला किराणा दुकानात कुठेही मिळून जाईल। इथे मी 2 चमचे हा टिक्का मसाला घालून घेणार आहे। एक चमचा गरम मसाला, ही कांद्याची पात आहे, कांद्याची पात घालून घेणार आहे। चवीनुसार मीठ, या ठिकाणी रेड चिली सॉस घेतलेला आहे, तो मी 2 चमचे इथे घालून घेते। एक चमचा डार्क सोया सॉस, आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। इथं आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, कारण कोबीला अंगचं पाणी असतं आणि ते पाणी खूप सुटतं। त्यामुळं हे सर्व मसाले आता आपण आहे ना या कोबीच्या पाण्यामध्येच मिक्स करून घ्यायचे। सर्व हलक्या हाताने मिक्स करायचं, छान असं एक जीव करून घ्यायचे हे सर्व मसाले। जास्त मैदा किंवा जास्त कॉर्नफ्लोअर टाकायची गरज नाही, कारण ते जर जास्त टाकलं तर ते पीठपीठच लागतं आपल्याला खाण्याच्या वेळेस, आणि आपल्याला व्हेज मंचुरियन पाहिजे त्यासाठी मैद्याचा किंवा कॉर्नफ्लॉवरचा वापर कमीच करायचा। या ठिकाणी मला थोडंसं पाण्याचं, इथं पाणी जास्त सुटलेलं आहे त्यामुळं मी इथं 1 चमचा आपला मैदा परत घालून घेणार आहे आणि 1 चमचा आपलं
कॉर्नफ्लॉवर घालून घेते. तुम्हाला जर कॉर्नफ्लॉवर वापरायचं नसेल तर तुम्ही आपले जे पोहे असतात खाण्याचे ते पोहे मिक्सरमध्ये अर्धा कप पोहे मिक्सरमध्ये फिरून त्याची पूड याच्यात घालू शकता. त्याने पण हे व्हेज मंचुरियन मस्त कुरकुरीत लागतात. हे आपलं छान असं गोळा तयार झालेला आहे. आपण जसे भजे काढतो ना त्याच्यापेक्षा हे थोडंसं घट्ट ठेवायचं. छान असा आपला हा गोळा तयार झालेला आहे. हे सर्व जिन्नस मी एकत्र करून याचा एकजीव करून घेतला आहे. छान आपलं इथं हे पीठ भिजून तयार आहे. या ठिकाणी मी तेल तापत ठेवले. मस्त कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि याचे तुम्ही असे छोटे छोटे गोळे पण करू शकता. त्याला कसा बी आकार देऊ शकता. असं डायरेक्ट गोलच झालं पाहिजे असं काही नाही. किंवा या पद्धतीने तुम्ही असे छोटे छोटे गोळे त्याच्यात सोडू शकता. मंचुरियनला असा पाहिजे तसा रँडमली काही आकार नसतो. त्यामुळे आपल्या पद्धतीने छान असे गोळे यात सोडून घ्यायचे. मंचुरियन तळायला जास्त घाई करायची नाही. मस्त मध्यम मंद आचेवरती छान असे तळून घ्यायचे. कारण हाय गॅसवर जर केलं ते बाहेरून तळतात आणि मध्ये कच्चं राहतात. त्यामुळं थोडंसं संयम ठेवूनच हे तळायचं. जास्त घाई नाही करायची. आपले मंचुरियन छान तळून झालेले आहे. हे मंचुरियन तळण्यासाठी जवळजवळ 7 ते 8 मिनटं लागतात. तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आपल्या मंचुरियनला. तुम्हाला यात अजून कलर जर पाहिजे असेल तर तुम्ही यात खाण्याचा लाल कलर तुम्ही घालू शकता. मस्त असं हे मंचुरियन आपले तयार झालेले आहे. तुम्ही असे यात गोळे पण करून घालू शकता. भज्यांसारखं सोडायचं नसेल तुम्हाला तर असे दुसरी पॅच पण आपली तळून झालेली आहे. महत्त्वाची टिप्स म्हणजे ज्यावेळेस आपण मंचुरियन तेलामध्ये सोडतो त्यावेळेस लगेच झाडाने ते पलटी करायची नाही. ते 2-1 मिनटं त्याला छान असं तळून द्यायचं आणि मगच ते पलटी करायची. म्हणजे आपले मंचुरियन तेलात पण सुटत नाही आणि छान असे कुरकुरीत तयार होतात. तुम्ही बघू शकता आपलं एक पण मंचुरियन असं तेलात सुटलं नाही आणि त्याला छान असा गोल आकार आलेला आहे. याच पद्धतीने मी सर्व मंचुरियन आता तळून घेणार आहे. आपले मंचुरियन इथं तळून तयार आहे. तुम्ही बघू शकता मस्त असे कुरकुरीत झालेले ते. छान असा आवाज येतोय त्याचा. तुम्हाला यात ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही ग्रेव्ही पण करू शकता. पण हे मंचुरियन असेच खायला खूप छान लागतात. माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.